नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 81 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कॉलेज सुरू होऊन जवळजवळ 8 दिवस झाले होते. पहिल्या दिवशीची गडबड, उत्साह, हसणं, मस्करी आता थोडी स्थिरावली होती. लेक्चर्स, कॅन्टीन, असाइनमेंट्स सगळं पुन्हा नेहमीच्या रुळावर आलं होतं. पण या 8 दिवसात एक गोष्ट मात्र सतीशच्या सतत लक्षात येत होती. प्रीती तिथेच असायची सगळ्यांसोबत, पण सतीश समोर आला की ती नकळत थोडी दूर होत जायची. पूर्वीसारखी सहज बोलणारी, हसत जवळ येणारी प्रीती आता स्वतःलाच न समजणाऱ्या भावनांमुळे अंतर ठेवत होती. कॉलेजच्या गेटसमोर सतीश समोर आला की ती थोडी दिशा बदलायची. कॅन्टीनमध्ये प्रीती सतीशच्या अगदी शेजारी बसायची, पण आता ती तसं बसत नव्हती. प्रीती रोज क्लासमध्ये असायची, नोट्स घ्यायची, चर्चेत भाग घ्यायची, सगळ्यांसोबत नीट वागायची. पण सतीशसोबतच तिचं वागणं हळूहळू बदलत होतं. आधी सहज सुरू होणाऱ्या गप्पा आता विषयांपुरत्याच राहिल्या होत्या. काम असेल तेव्हाच बोलणं, तेही मोजक्या शब्दात होत होतं. प्रीती नजरा चुकवायची नाही, पण थेट नजरेला नजरही मिळवायची नाही. आणि हे सगळं मुद्दाम केलं जातंय हे सतीशला आता स्पष्ट जाणवत होतं. प्रीतीला मात्र स्वतःलाच कळत नव्हतं ती असं का वागत आहे. सतीश समोर आला की तिच्या छातीत धडधड वाढायची. तो बोलत असताना त्याचे शब्द ऐकायला आवडायचे, पण तिचं मन म्हणायचं थोडं दूर राहा. हे असं का होतंय माझ्यासोबत, ती अनेकदा स्वतःलाच विचारायची. मनात काहीतरी वेगळंच वाटत होतं, पण ते तोंडातून बाहेर येत नव्हतं. एके दिवशी लेक्चर सुटल्यानंतर सतीश आणि कार्तिक कॉलेजच्या गेटजवळ उभे होते. प्रीती आणि तिचा ग्रुप पुढे चालत जात होते, तेव्हा सतीश तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा कार्तिक हलकसं हसत म्हणतो, "काय रे सतीश, 8 दिवस झाले, अजूनही निरीक्षण संपलेलं नाही वाटतं तुझं." सतीश हळू आवाजात म्हणतो, "कार्तिक, मला आता खात्री झाले." "कशाची?" कार्तिक लगेच विचारतो. तेव्हा सतीश थोडा थांबतो, मग गंभीरपणे म्हणतो, "कार्तिक, ही प्रीती आता माझ्या प्रेमात पडली आहे." कार्तिक क्षणभर शांत राहतो, मग हसून म्हणतो, "हे तुझ्या आता लक्षात आलं होय सतीश?" सतीश त्याच्याकडे पाहत म्हणतो, "म्हणजे कार्तिक, तुला आधीच कळलं होतं?" तेव्हा कार्तिक मान हलवत म्हणतो, "अरे तिचं वागणं बघ सतीश. ती तुझ्या जवळ येत नाही, पण तुझ्यापासून दूरही जाऊ शकत नाही. हे फक्त तेव्हाच होतं जेव्हा मनात भावना असतात, पण कबूल करण्याची हिंमत नसते." सतीश थोडासा हसतो, पण त्या हसण्यात ही काळजी असते. "पण कार्तिक, ती काहीच बोलत नाही रे, उलट माझ्यापासून लांबच राहते." तेव्हा कार्तिक शांतपणे म्हणतो, "कारण तिला स्वतःची भावना नीट उमगलेली नाहीये सतीश. आणि उमगली असेल तरी ती मान्य करायला घाबरत आहे." सतीश खोल श्वास घेतो आणि म्हणतो, "मग आपण काय करायचं? ती स्वतः कबूल करेपर्यंत वाट बघायची का?" कार्तिक थोडा विचार करून म्हणतो, "नाही, पण घाई करूनही चालणार नाही सतीश. थोडा वेळ वाट पाहूया, मग काहीतरी करूया." तेव्हा सतीश हळूच मान हलवत म्हणतो, "म्हणजे?" कार्तिक हलकसं हसत म्हणतो, "म्हणजे सतीश, तिला सुरक्षित वाटू दे. तिच्या मनात जे आहे ते चुकीचं नाही हे तिला जाणवू दे." तेव्हा सतीशच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसतं. "हो, कदाचित तेच योग्य आहे," असं तो म्हणतो. थोड्याच अंतरावर प्रीती चालत असते. ती नकळत मागे वळून पाहते. सतीश आणि कार्तिक बोलत उभे होते. सतीश हसतोय, पण नजर तिच्याच दिशेने असते. तेव्हा प्रीती लगेच मान वळवते आणि मनातच म्हणते, "मला त्याच्यापासून लांब राहायचं असताना मन मात्र त्याच्याकडेच का ओढ घेतंय." आणि दुसरीकडे सतीशला आता हे पूर्णपणे कळून चुकलेलं असतं की ती दूर जाते कारण ती आता मनाने त्याच्या जवळ आली आहे. शांततेचा, नजरेचा आणि न बोललेल्या शब्दांचा हा खेळ आता अजूनच गहिरा होणार होता. कॉलेजमध्ये एके दिवशी जोशी मॅडमांचं लेक्चर होतं. तेव्हा त्या क्लासमध्ये आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा थोडं उत्साही हसू असतं. सगळे विद्यार्थी शांत बसले होते. तेव्हा जोशी मॅडम हळू आवाजात म्हणाल्या, "विद्यार्थ्यांनो, पुढच्या आठवड्यात आपल्या कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे साजरा केला जाणार आहे." तेव्हा क्लासमध्ये लगेच कुजबूज सुरू होते. तेव्हा मॅडमांनी हात हलवून सगळ्यांना शांत केलं आणि पुढे म्हणाल्या, "पण लक्षात ठेवा, या दिवशी फक्त वेगळा पोशाख करून येणं एवढंच अपेक्षित नाही. हा दिवस फक्त ट्रॅडिशनल कपडे घालून यायचे, फोटो काढायचे असा नसेल." तेव्हा सगळेच विद्यार्थी थोडे चकित होऊन ऐकत होते. "यावेळी प्रत्येक ग्रुपला एक सादरीकरण करायचं आहे," असं मॅडम पुढे म्हणाल्या. "तुम्ही कोणतंही ट्रॅडिशनल सादरीकरण करू शकता. त्या दिवशी सामाजिक संदेश देणारा एखादा ड्रामा तुम्ही सादर करायचा आहे." त्या थोडं थांबल्या आणि पुढे म्हणाल्या, "आपली संस्कृती, शेती, आपलं जीवनमान, परंपरा या सगळ्यांपैकी कोणत्याही विषयावर तुम्ही सादरीकरण करू शकता." जसं की मॅडम म्हणाल्या, "तुम्ही लग्नासारखा विषय घेऊ शकता. आजकालच्या काळात लग्नाचं महत्त्व कमी झाल्यासारखं वाटतंय.
नात्याचं पावित्र्य, विश्वास, जबाबदारी हे सगळं आपण नाटकाच्या माध्यमातून दाखवू शकतो. जोशी मॅडम असं सांगत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव येत होते. मॅडम ठामपणे पुढे म्हणाल्या, आजच्या पिढीला हे सांगणं गरजेचं आहे की लग्न म्हणजे फक्त एक समारंभ नाही, तर दोन कुटुंबांना, दोन आयुष्यांना जोडणारा पवित्र बंध आहे. त्या शेवटी म्हणाल्या, पुढच्या आठवड्यात कार्यक्रम आहे, म्हणजे तुमच्याकडे 8 दिवस आहेत तयारीसाठी. तर तुम्ही नीट ठरवा, चांगला विषय निवडा आणि काहीतरी अर्थपूर्ण सादर करा. मला फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की सगळ्यांनी नवीन कल्पना आणि प्रामाणिक प्रयत्न करा. लेक्चर संपताच सगळेजण कॅन्टीनकडे निघाले. कॅन्टीनमध्ये नेहमीसारखी गजबज होती. कोणी चहा पीत होतं, कोणी वडापाव खात होतं, तर कोणी नुसतेच गप्पा मारत बसले होते. प्रीती, नीता, केतकी, मनाली, सोनाली या सगळ्या एका टेबलभोवती बसल्या होत्या. थोड्याच वेळात सतीश आणि कार्तिकही त्यांच्या जवळ आले. हातात चहाचे कप होते, समोर नाश्त्याच्या प्लेट्स होत्या. पण सगळ्यांच्या डोक्यात एकच विषय घोळत होता. जोशी मॅडमांनी सांगितलेला ट्रेडिशनल डे. केतकी म्हणते, मॅडमांनी आज जे सांगितलं ना, त्यावर आपण सगळ्यांनी काहीतरी छान करायला हवं. मनाली मान हलवत म्हणते, हो ना केतकी, यावेळी फक्त कपडेच ट्रेडिशनल घालून उपयोग नाही. तेव्हा नीता म्हणते, पण आपण नक्की करायचं तरी काय? ड्रामा, नृत्य की काही वेगळंच? तेव्हा सतीशी चर्चेत सामील होत म्हणतो, मॅडमांनी स्पष्ट सांगितलं होतं की काहीतरी अर्थपूर्ण करायचं, ज्यातून आपल्या संस्कृतीचा मेसेज जाईल. तेव्हा कार्तिक हसत म्हणतो, आणि आपला ग्रुप पण मोठा आहे, त्यामुळे आपल्याला ड्रामा करणं सोपं होईल. सगळे थोडा विचार करत होते, तेवढ्या सोनाली हळू आवाजात म्हणते, तुम्हाला एक आयडिया सांगू का? तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. मॅडमांनी सांगितलं होतं ना, सोनाली पुढे म्हणते, लग्नासारख्या विषयावरही तुम्ही ड्रामा करू शकता. आजकाल लोक लग्नाचं खरं महत्त्व विसरत चाललेत. तेव्हा लग्नाचा विषय निघता सगळे आपोआप शांत झाले. कारण हा विषय कुणासाठीही परका नव्हता. प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न, नाती आणि जबाबदाऱ्या कुठे ना कुठे जोडलेल्या होत्या. कुणाच्या डोळ्यासमोर घरातले सुखी संसार उभे राहिले, तर कुणाला तुटलेली नाती आणि अपूर्ण गोष्टी आठवल्या. त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं, हा ड्रामा फक्त रंगमंचावर सादर होणारा अभिनय नसेल, तर मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव असेल. सगळे असा विचार करत होते, तेव्हा केतकी थोडी उत्सुकतेने सोनालीला विचारते, म्हणजे सोनाली, नेमकं काय दाखवायचं? तेव्हा सोनाली शांत पण ठाम आवाजात म्हणते, अगं केतकी, लग्न म्हणजे फक्त फेरे घ्यायचे आणि गाणी वाजवायचं एवढंच नाही. त्यात जे मंत्र म्हटले जातात, जी सप्तपदी असते, त्यामागे खूप खोल अर्थ दडलेला असतो. सगळे लक्ष देऊन ऐकत होते आणि सोनाली पुढे समजावते, सप्तपदी म्हणजे फक्त 7 पावलं नाहीत, ती 7 वचने असतात. एकमेकांची जबाबदारी घेण्याची, सुख आणि दुःखात साथ देण्याची, एकमेकांवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्यभर एकत्र चालण्याची. ती थोडी थांबते आणि पुढे म्हणते, आजकाल खरंच लोक लग्नाकडे एकदम हलक्यात पाहू लागलेत. पण हे मंत्र आपल्याला आठवण करून देतात की लग्न म्हणजे 2 माणसांनी दिलेलं पवित्र वचन आहे. नीता मान हलवत म्हणते, हो सोनाली, एकदम बरोबर. आणि आपण हे सगळं नाटकातून दाखवू शकतो. क्षणभर टेबलवर शांतता असते. सगळे आपापल्या मनात विचार करत होते. तेव्हा कार्तिक पहिला बोलतो, ही आयडिया वाईट नाही. आपला ग्रुप मोठा आहे, त्यामुळे लग्नाचे सीन नीट मांडता येतील आपल्याला. प्रीती ही मान हलवत म्हणते, आणि समाजाला एक चांगला मेसेज पण जाईल. आजच्या काळात ते खूप गरजेचं आहे. सतीशी हसत म्हणतो, मला पण ही आयडिया आवडली आहे. मनाली म्हणते, हो, हे एक फक्त नाटक नाही, तर एक अर्थपूर्ण सादरीकरण होईल. केतकीही म्हणते, आपण नीट प्लॅन केलं तर हे खूप छान होऊ शकतं. सोनाली हसत म्हणते, मग असं करूया, आज फक्त आपण आयडिया फिक्स करूया. उद्या आपण बसून नीट ठरवूया की कोण कोणती भूमिका करणार आणि नेमकं काय दाखवायचं. कार्तिक लगेच म्हणतो, हो, आज सगळे जरा विचार करूया आणि उद्या फुल प्लॅनिंग करूया. सतीश म्हणतो, मग ठरलं, लग्नाविषयी ड्रामा, बाकी सगळं उद्या. सगळे एकमताने मान हलवतात आणि एक एक करत सगळे कॅन्टीनमधून बाहेर पडू लागले. तेव्हा कॅन्टीनमधून निघताना सोनाली हळूच सतीश जवळ येते आणि ती हसत म्हणते, सतीश, प्रीती तुझ्याशी अंतर ठेवून वागते, तुझ्याशी जास्त बोलत नाही, हे मला पण कळतंय. पण तू काळजी करू नको सतीश. सोनाली पुढे थोड्या आत्मविश्वासाने म्हणते, सतीश, या लग्नाच्या ड्राम्यामध्ये प्रीतीलाही हळूहळू कळेल की तिचंही तुझ्यावर प्रेम आहे. आणि मला असं वाटतं सतीश, तीच एक दिवस स्वतः तुला प्रपोज करेल. तेव्हा सतीश हलकसा हसतो आणि म्हणतो, खरंच सोनाली, असं होऊ शकतं? सोनाली लगेच म्हणते, हो नक्की सतीश. सतीश हसत म्हणतो, असं झालं सोनाली तर माझ्याकडून तुला पार्टी. सोनाली टाळी देत हसत म्हणते, मग ही डील पक्की सतीश. दोघेही हलक्या फुलक्या हसण्यात पुढे निघून गेले. कॅन्टीनमधला गोंगाट तसा सुरू असतो.
प्रीतीच्या ग्रुपने जर ठरवलं की लग्नाविषयी ड्रामा करायचा, तर त्या लग्नाच्या ड्राम्यामध्ये काय होईल? त्या ड्राम्याच्या निमित्ताने सतीश आणि प्रीती एकदम जवळ येतील का? यासाठी तुम्हाला पुढचे भाग ऐकावे लागतील. पण त्याआधी तुम्हाला हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.